तर सलग 3 हंगाम शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आणि आता ह्या चौथ्या हंगामात सुद्धा टोकन यंत्राच्या साहाय्यानं शून्य मशागत तंत्रज्ञानाचे जी काही जुने बेड आहेत तर त्याच्यावर लागवडीचं जे आहे ते नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. कापसाची लागवड ह्याने होणार आहे. बघा, जुने पिकाचे अवशेष सगळे या ठिकाणीच आहेत. मागच्या वर्षीची ही तूर आणि त्याचे हे सगळे बुडखे इथंच दिसत आहेत. सोबत आणखीन मी दाखवेन हे जे काही अवशेष दिसत आहे तर हा कापूस 2024 मधला हा कापूस आहे. जून 2024 मध्ये लागवड केलेल्या कापसाचा हा बुडखा, असेच बुडखे इथं हे पूर्ण जिरून गेलेले आहेत. आणि या माध्यमातून जमिनीची जी काही सच्छिद्रता वाढीसाठी त्याचप्रमाणे हे सगळे अवशेष या ठिकाणीच कुजल्या कारणानं त्याचा जो काही सेंद्रिय कर्ब जो काही वाढीसाठी ह्या अवशेषांची जी मदत होणार आहे त्या माध्यमातून जमिनीची सुपीकता या ठिकाणी वाढणार आहे. तर अशा तंत्रज्ञानाचा अवलंब सर्व शेतकरी बांधवांनी करावा. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत सलग 3 हंगाम जर आपण कुठल्याही प्रकारची मशागत केली नाही आणि तण व्यवस्थापन जसं या ठिकाणी आता हे उगवणपूर्व तणनाशकाचं नियोजन संबंधित शेतकरी महोदयांनी केलेलं आहे पेंडीमिथिलिनचं, तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहनपर जे आहे ते अनुदानसुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटतं. आपण अधिकृत आपल्या महाविस्तार AI ॲप्लिकेशनवर त्याच्यासाठी अर्जसुद्धा दाखल करू शकता. आता तुम्ही यंत्र चालवलं बेडवर जुन्याच, तर हे बेडचावर यंत्र चालवत असताना तुम्हाला काही अडथळा आला का? नाही, उलट व्यवस्थित चालू शकलं, कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि या ठिकाणी आता आपण चौथं पीक कोणतं करताय? कापूस लागवड करणार आहेत. कापूस लागवड झाल्याच्या नंतर कसं नियोजन पुढचं राहणार आहे पाण्याचं आणि तणाचं? तणाला आपलं हां, कोणतं तणनाशक म्हणले? उगवणपूर्व तणनाशक पेंडामिथिलिनची फवारणी करणार आहेत. ओके. आणि पाणी व्यवस्थापन कसं करणार आहेत? स्प्रिंकलरच्या साहाय्याने. स्प्रिंकलरनं, म्हणजे लागवड झाली की आधी स्प्रिंकलरनं पाणी देणार आहेत आणि नंतर वापसा झाल्यानंतर पेंडामिथिलिनची. ओके. हे सगळं ऑपरेशन किती तासाच्या आत लागवडीच्या नंतर करणार आहेत? ही 3 दिवसाच्या आत करणार आहे. ओके, म्हणजे एक 48 तासाच्या आत हे सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन आपण करताय. ठीक आहे.